Hello friends, today we will be discuss how to calculate coefficient of correlation. आज आपण when the given data in table, जेव्हा आपल्याला टेबल स्वरूपात आपल्याला माहिती दिली असेल त्यावेळेस त्याचं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन कसं काढला जातो ते आपण बघूया. त्याकरिता आपण एक उदाहरण घेऊया. प्रॉब्लेम: calculate coefficient of correlation between marks in STBM and marks in B obtained by 70 student in BCom class. बघतो की आपल्याला BCom क्लासच्या 70 स्टुडंटचा आपल्याला डेटा दिलेला आहे. त्यांना मार्क्स इन STBM आणि मार्क्स इन BE मध्ये जे मार्क्स मिळाले आहेत त्याचं आपल्याला डेटा दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढायचं आहे. तर बघतो आपण उदाहरणामध्ये की मार्क्स इन STBM तुम्हाला दिलेला आहे टेबल स्वरूपात आणि मार्क्स इन BE चे मार्क्स तुम्हाला टेबल स्वरूपात दिलेला आहे. इथे बघतो आपण की जर प्रॉब्लेमचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला मार्क्स इन STBM मध्ये काय दिसतो 25, 35, 45, 55, 65. त्यानंतर मार्क्स इन BE मध्ये बघतो आपण तर 25, 35, 45, 55, 65. त्यानंतर आपण ऑब्झर्वेशन केलं परत आपण जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे चौकोनामध्ये तर ते फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे परंतु त्या फ्रिक्वेन्सीची आपल्याला इथे टोटल दिलेली नाही आहे. त्यामुळे बघतो आपण की ते प्रथम मार्क्स इन STBMचं फ्रिक्वेन्सीचं आपल्याला टोटल करून घ्यायचं आहे आणि तसेच मार्क्स इन BEचं सुद्धा आपल्याला टोटल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण याचं सोल्युशन कसं केलं जातं ते आपण बघूया. प्रथम आपल्याला मार्क्स इन STBM आणि मार्क्स इन BE दिलं होतं त्यामुळे आपण यांना आपण नाव देऊया X सिरीज आणि Y सिरीज. सोल्युशन: त्यांना आपण नाव देऊया इट इज assume that marks in STBM X series and marks in B ला आपण म्हणूया Y series and marks in B is equal to Y series. त्यामुळे आपण प्रथम काय केलं की मार्क्स इन STBM ला आपण X सिरीज म्हटलं आणि मार्क्स इन BE ला आपण Y सिरीज म्हटलं. आपल्याला X सिरीज आडव्यामध्ये दिला त्याला आपण X सिरीज म्हणूया आणि उभ्यामध्ये दिला त्याला आपण याला Y सिरीज म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला फ्रिक्वेन्सीची टोटल दिलेली नाही त्यामुळे आपण प्रथम काय करूया फ्रिक्वेन्सी टोटल कॅल्क्युलेट करून घेऊया. त्यामुळे परत एक कॉलम तयार करून घ्या. टोटल बघतो आपण की ग्रुप 25 मध्ये बघतो आपण फ्रिक्वेन्सीची आपण चौकामध्ये तुम्हाला जे काही आकडे दिले असेल ते फ्रिक्वेन्सी आहे तुमचं त्याचं आपल्याला काय करायचं आहे टोटल करून घ्यायचं आहे. त्यामुळे 1 + 2 3 देन 2 + 5 + 3 10 देन 3 + 6 + 3 + 2 14 देन 1 + 8 + 13 + 4 टोटल जर केलं आपण तर आपल्याला मिळतो 26 and 1 + 7 + 9 बेरीज जर केलं तर मिळतो आपल्याला 17. ज्या पद्धतीने आपण X सिरीजचं आपण टोटल केलं त्याच पद्धतीने आपण काय Y सिरीजचं टोटल सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यामुळे Y सिरीज करिता
टोटल वाय सिरीजचं 1 + 1 2 3 + 8 + 7 18 2 + 6 + 13 + 9 30 1 + 5 + 3 + 4 टोटल होईल 13. त्यानंतर 2 + 5 + 3 + 2 7. त्यानंतर बघतो आपण की एक्स सिरीजचं आपण टोटल केलं फ्रिक्वेन्सीचं आणि वाय सिरीजचं आपण टोटल फ्रिक्वेन्सी केली. त्यानंतर टोटल आपण जी फ्रिक्वेन्सी आपण केली त्याच दोन्ही टोटलचं काय करायचं आता बेरीज करायची. वाय सिरीजचं टोटल आपण फ्रिक्वेन्सी केलं त्याची बेरीज केलो आपण आणि एक्स सिरीजचं टोटल आपण जी बेरीज केलं तर दोघांची बेरीज सारखी यायला पाहिजे आणि ती किती यायला पाहिजे की आपल्याला उदाहरणामध्ये दिलं आहे 70 स्टुडंट्स. त्यामुळे n = तुमचं 70 होणार आणि या दोन्ही साईडची बेरीज जर केलो आपण तर किती मिळेल तुम्हाला 70. याला म्हणूया n = 70. ठीक आहे. आपल्याला दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला त्याचं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढत असताना प्रथम आपण त्याचं फॉर्म्युला काय ते आपण लक्षात घेऊया. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला आहे समेशन f/dx dy × n मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन f/dx × समेशन f/dy ब्रॅकेट क्लोज अपॉन अंडररूटमध्ये समेशन f/dx स्क्वेअर × n मायनस समेशन f/dx ब्रॅकेट स्क्वेअर × अंडररूट समेशन f/dy स्क्वेअर × n मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन f/dy ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन शोधून काढण्याचं फॉर्म्युला आहे. त्याकरिता बघतो आपण इथे की प्रथम आपल्याला समेशन f/dx dy ची व्हॅल्यू किती आहे, समेशन f/dx ची व्हॅल्यू किती आहे, समेशन f/dx स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, समेशन f/dy ची किंमत किती आहे आणि समेशन f/dy स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे ते प्रथम आपल्याला शोधून काढावं लागतो. त्यामुळे बघतो आपण की जे काय आपल्याला डेटा दिले असेल त्या माहितीवरून आपण त्याचं आपण समेशन f/dx समेशन f/dx स्क्वेअर समेशन f/dy समेशन f/dy स्क्वेअर आणि समेशन f/dx dy शोधून काढत असतो. त्यानंतर ऑब्झर्वेशन जर केलं आपण तर ग्रुप डेटा असल्यामुळे बघतो आपण की जे तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला तर ही कसं तुमचं MVच्या स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळे आपण म्हणूया की याला MV तुम्हाला दिलेला आहे 25 35 45 55 65. त्यामुळे MV झाल्यानंतर आपण बघतो की आपल्याला DX काढावा लागतो, f/dx काढावा लागतो. त्यामुळे प्रथम आपण जे काही आपल्याला सिरीज दिलेला आहे सिरीजचा आपल्याला MVची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे एक्स सिरीजकरिता प्रथम DX काढून घेऊया. DX कसं काढतो आपण की जे तुम्हाला दिलेलं आहे हे दिसतो आपल्याला की MVच्या स्वरूपात तुम्हाला दिलेला आहे दोन्ही डेटा. त्यामुळे आपण त्याला MV म्हणू आणि या MVमधून आपण बघतो की आपल्याला DX काढायचा आहे. तर DX काढताना आपण X ॲज्युम घेत असतो. सपोज आपण 45 घेतलं इथे तर तुमचं काय 45 - 45 0. त्यामुळे MVमधून X जे आपण ॲज्युम घेतलेला आहे 45 हे काय केलं आपण मायनस केलं तर 25 - 45 20 - 20 35 - 45 - 10. त्यानंतर 55 - 45 10 65 - 45 20 असं तुम्हाला DX मिळेल. त्यानंतर बघतो आपण की ते कॉमन फॅक्टर असल्यामुळे काय करतो आपण त्याचा DXi काढतो. त्यामुळे परत आपण एक कॉलम तयार करूया DXi करिता. DXi i बघतो आपण याच्यामध्ये काय 10चा डिफरन्स आहे त्यामुळे आपण i = 10. ठीक आहे. काय मिळेल आपल्याला -2 -1 0 1 2.
हे झालं आपलं डी एक्स. त्यानंतर आपल्याला एफ डी एक्स काढायचं आहे, त्यामुळे आपण काय करूया, एफ गुणिला डी एक्स डी एक्स काढला, आपण डी एक्स आय काढला. त्यानंतर आपल्याला एफ डी एक्स काढावा लागतो. एफ डी एक्स, आता या डी एक्सचा विचार करायचा नाही, डी एक्स आयचा विचार करायचा. त्यामुळे एफ गुणिला डी एक्स म्हणजेच काय, टोटल जी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे एफ, या दोघांचं गुणाकार काय होणार, -6 -10 0 26 and 17 into 2 34. आणि जर आपण एफ डी एक्स याची जर बेरीज केली तर तुम्हाला मिळेल समेशन एफ डी एक्स. काय मिळेल आपल्याला, समेशन एफ डी एक्स. आणि त्याचं आपण जर बेरीज जर केलं तर ती व्हॅल्यू आहे 44. याला आपण म्हणूया, नाव देऊया समेशन एफ डी एक्स 44. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला कोरिलेशन काढण्याकरिता आपल्याला एफ डी एक्स स्क्वेअर आवश्यक आहे. त्यामुळे एफ डी एक्स शोधून काढूया. एफ डी एक्स स्क्वेअर, एफ डी एक्स स्क्वेअर काढत असताना काय करायचं, एफ डी एक्स गुणिला डी एक्स या दोघांचं जर गुणाकार केलं तर आपल्याला एफ डी एक्स स्क्वेअर मिळेल. त्यामुळे या दोघांचा गुणाकार करूया. मायनस मायनस प्लस, साइन दुने 12, मायनस मायनस प्लस 10 0 26 and 2 into 34 68. या एफ डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यूची आपण जर बेरीज केली तर तुम्हाला मिळेल समेशन एफ डी एक्स स्क्वेअर. आणि ती व्हॅल्यू आहे, बेरीज जर केलं आपण तर तुम्हाला मिळेल समेशन एफ डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 116 116. ठीक आहे. काय केलं आपण, एक्स सिरीजकरिता आपण आपल्याला ऑलरेडी एम व्ही दिलं होतं, त्यामुळे आपण त्याचं डी एक्स काढलं, त्यानंतर डी एक्स आय काढलं, त्यानंतर एफ डी एक्स काढलं आणि एफ डी एक्स स्क्वेअर काढलं. त्यानंतर आपल्याला सी यू टी एफ डी एक्स डी वाय काढावा लागतो. परंतु एफ डी एक्स डी वाय काढत असताना प्रथम काय करायचं की एक्स सिरीजकरिता एफ डी एक्स स्क्वेअरपर्यंत आणि वाय सिरीजकरिता एफ डी वाय स्क्वेअरपर्यंत आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी एफ डी एक्स डी वाय कॅल्क्युलेट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण एक्स सिरीजकरिता त्याचं डी एक्स एफ डी एक्स आणि एफ डी एक्स स्क्वेअर काढलं. त्यानंतर आपण याच पद्धतीने वाय सिरीजकरितासुद्धा डी वाय एफ डी वाय आणि एफ डी वाय स्क्वेअर काढून घेऊया. ज्या पद्धतीने आपण एक्स सिरीजकरिता व्हॅल्यू शोधून काढली त्याच पद्धतीने आपल्याला वाय सिरीजकरिता शोधून काढायचे आहेत. प्रथम आपल्याला बघतो आपण की एक्स सिरीज मध्ये सुद्धा आपल्याला एम व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट एम व्ही नंतर आपण काय करतो डी वाय काढतो. त्यामुळे आपण इथे डी वाय आणि वाय जी उलट आपण ॲज्युम घेऊया, इथे 45 घेऊ आपण परत सेंटरची व्हॅल्यू. त्यामुळे 45 मायनस 45 0 होईल तुमचं. त्यानंतर 25 मायनस 45 मायनस 20 मायनस 10 0 10 20 असं तुम्हाला डी वाय मिळेल. आणि कॉमन फॅक्टर असल्यामुळे आपण परत त्याचं डी वाय आय काढतो. त्यामुळे डी वाय आय इज इक्वल टू 10. 10 जर आपण डी वायला भाग दिला तर आपल्याला मिळेल -2 -1 0 1 2. ठीक आहे. आणि मग त्यानंतर बघतो आपण की आपल्याला एफ डी वाय काढायचं, त्यामुळे आपण एफ गुणिला डी वाय करूया.
एफ डी वाय काढत असताना डी वाय आय लक्षात घ्यायचं, ठीक आहे. त्यामुळे मग काय करू आपण, एफ गुणीला डी वाय. मग बघतो आपण की एक सिरीजचं फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे, त्या फ्रिक्वेन्सी गुणीला त्याचं डी वाय मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मग काय होणार, 2 × -2 -4, 18 - 1 18 × -1 -18, 30 × 0 0, 13 × 1 13, 7 × 2 14 असं आपल्याला एफ डी वाय मिळतो. आणि या एफ डी वायचं जर आपण बेरीज केलं तर आपल्याला मिळेल समेशन एफ डी वाय. त्याची बेरीज करून घ्यायची आणि ती बेरीज आहे 67, बेरीज आहे 5. त्यानंतर जे आपण एफ डी वाय काढलं त्याचं आपल्याला काय करायचं आहे, एफ डी वाय स्क्वेअर. त्यामुळे एफ डी वाय स्क्वेअर काढून घेऊ, एफ डी वाय स्क्वेअर. एफ डी वाय स्क्वेअर म्हणजेच काय, एफ डी वाय गुणीला डी आय करायचं, तुम्हाला एफ डी वाय स्क्वेअर मिळेल. त्यामुळे -2 × -4 +8, 1 × -18 18, 0, 1 × 13 13, 2 × 14 28 असं आपण सर्वाकरिता एफ डी वाय स्क्वेअर काढलं. आणि त्यानंतर या एफ डी वाय स्क्वेअरची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळतो समेशन एफ डी वाय स्क्वेअर आणि ती व्हॅल्यू आहे 67. म्हणून आपण त्या बेरीजला नाव देऊया एफ डी वाय स्क्वेअर, व्हॅल्यू आहे 67, ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला दोन्ही सिरीजकरिता एफ डी एक्स डी वाय काढावा लागतो. त्यामुळे परत आपण त्याचं शेवटच्या कलम नाव देऊया एफ डी एक्स डी वाय. एफ डी एक्स डी वाय शोधून काढण्याकरिता प्रथम आपल्याला चौकोनामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीकरिता त्याचं डी एक्स डी वाय किती आहे ते प्रथम शोधावं लागतो. त्यानंतर डी एक्स डी वाय मिळाल्यानंतर त्या चौकोनामध्ये जे फ्रिक्वेन्सी मिळेल त्याचं गुणाकार केलं तर आपल्याला त्या चौकोनाकरिता एफ डी एक्स डी वाय मिळेल. त्यामुळे प्रथम आपण सर्व चौकोनाकरिता जे काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे त्याचं आपण डी एक्स डी वाय प्रथम शोधून काढू. मग बघतो आपण इथे 1 आहे चौकोनामध्ये फ्रिक्वेन्सी, याचं डी एक्स डी वाय. तर बघतो आपण की याचं डी एक्स -2 आहे आणि डी वाय 1 आहे. दोघांचं जर गुणाकार केलं तर -2 × 1 -2 असं त्याच्यावरती आपण लिहिलं डाव्या साईडला. त्यानंतर आपल्याला मिळालं -2 डी एक्स डी वाय. त्यानंतर फ्रिक्वेन्सी 1 आहे, दोघांचा गुणाकार केलं तर आपल्याला मिळेल एफ डी एक्स डी वाय. या चौकोनाकरिता असणारा तुमचं एफ डी एक्स डी वाय किती असेल -2. अशा पद्धतीने सर्व जे काय तुम्हाला चौकोनामध्ये फ्रिक्वेन्सी दिल्या आहे त्या सर्वांचं एफ डी एक्स डी वाय काढून घ्यायचं. त्यानंतर त्याचं प्रथम डी एक्स डी वाय काढून घ्यायचं, त्यानंतर त्याचं एफ डी एक्स डी वाय काढून घ्यायचं. मग दुसरं घेतलं आपण 2, या 2करिता डी एक्स आहे -2 आणि डी वाय आहे +2. दोघांचा गुणाकार केला तर -4. त्यानंतर डी एक्स डी वाय × एफ केलं तर काय मिळतो, गुणाकार केलं तर -4 × 2 -8. या पद्धतीने सर्वांचंच काढून घ्यायचं. त्यानंतर बघतो आपण की 2 दिला तुम्हाला, 2चं बघतो आपण -1 आहे डी एक्स आणि 0 आहे त्यामुळे 0 येणार. -1 × 0 0 आणि या दोघांचा गुणाकार केलं तर तुम्हाला 0 मिळेल. त्यानंतर 5चं बघतो आपण की डी एक्स -1 आहे आणि डी वाय 1 आहे. तर डी एक्स डी वाय तुम्हाला -1 मिळेल आणि या दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल -5 एफ डी एक्स डी वाय. त्यानंतर 3करिता -1 डी एक्स आणि +2 डी वाय. दोघांचा गुणाकार केला आपण तर तुम्हाला -2 डी एक्स डी वाय मिळेल. दोघांचा गुणाकार केलं तर तुम्हाला -6 एफ डी एक्स डी वाय मिळेल. त्यानंतर 3करिता बघतो आपण 3चं डी एक्स 0 आहे आणि डी वाय -1 आहे. गुणाकार केलं
तर 0, त्यामुळे एफ डी एक्स डी वाय मिळेल तुम्हाला 0. तसंच 6 करिता आपण केलं तर 0 डी एक्स डी वाय गुणाकार आणि डी एक्स डी वाय इंटू एफ केलं तरी मिळेल तुम्हाला 0. 3 करिता डी एक्स डी वाय 0 मिळेल आणि याचं एफ डी एक्स डी वाय 0 मिळेल. ठीक आहे. त्यानंतर 2 आहे, याचंसुद्धा तुम्हाला डी एक्स डी वाय 0 मिळेल आणि एफ डी एक्स डी वाय 0. त्यानंतर 1 करिता बघतो आपण की याचं डी एक्स 1 आहे आणि डी वाय -2 गुणाकार केलं तर -2, या दोघांचा गुणाकार केलं तुम्हाला -2 एफ डी एक्स डी वाय मिळेल त्याकरिता. त्यानंतर नेक्स्ट आहे 8चं बघतो आपण की डी एक्स 1 आहे आणि डी वाय -1 आहे, त्यामुळे गुणाकार केला तर काय मिळेल तुम्हाला -1 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल -8. 13चं डी एक्स 1 आहे आणि डी वाय 0, त्यामुळे दोघांचा गुणाकार केला तर 0 आणि या दोघांचं केलं 0 तर 0 मिळेल आणि हे असेल तुमचं एफ डी एक्स डी वाय त्याकरिता. त्यानंतर 4 करिता डी एक्स 1 आणि डी वाय 1 आणि या दोघांचा गुणाकार केला तर मिळेल तुम्हाला 4 आणि हे असेल त्याकरिता एफ डी एक्स डी वाय. त्यानंतर या ग्रुपकरिता आहे डी एक्स 2 आहे आणि डी वाय -2, दोघांचे गुणाकार -4 इंटू 1 -4 असं त्याचं एफ डी एक्स डी वाय मिळेल. त्यानंतर डी एक्स 2 आहे आणि -1, -2 असं डी एक्स डी वाय मिळेल आणि गुणाकार केला तर तुम्हाला -14 एफ डी एक्स डी वाय मिळेल. आणि शेवटी दिला तुम्हाला 9. 9चं बघतो आपण की डी एक्स 2 आहे आणि डी वाय 0 म्हणजे 0, दोघांचा गुणाकार केला तुम्हाला 0 आणि हे 0 काय असेल त्याचं एफ डी एक्स डी वाय. यानंतर काय करायचं की आपण सर्व चौकोनाकरिता त्याचं एफ डी एक्स डी वाय आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यामुळे त्याचं आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये काय करायचं, जेवढं आपण एफ डी एक्स डी वाय काढलं त्याची बेरीज करून घ्यायची. प्रथम उभ्यामध्ये घेऊया आपण की -2 -8 दोघांची बेरीज केलं तर तुम्हाला किती मिळेल -10. त्यानंतर 0 -5 -6 -11. त्यानंतर 0. त्यानंतर -2 -8 +4, त्यामुळे -2 + -8 -10 +4 -6. त्यानंतर -4 + -14 -18 -18. अशा पद्धतीने आपण एक्स सिरीजकरिता त्याचं एफ डी एक्स डी वाय किती आहे ते आपण शोधून काढलं. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला याच पद्धतीने वाय सिरीजकरिता सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. मग बघतो वाय सिरीजकरिता आडव्यामध्ये बघतो आपण की एफ डी एक्स डी वाय किती आहे तर -2 + -4 -6 0 + -8 -14. तर यांची बेरीज केलं तर तुम्हाला मिळेल -22. त्यानंतर 0 0 0 0. त्यानंतर आहे -2 + -7 5 + 4 -7 + 4 -3. आणि शेवटी आहे -8 + -6 -14 -14. आणि यानंतर काय करायचं, एक्स सिरीजचं आणि वाय सिरीजचं जे आपण एफ डी एक्स डी वाय काढलं त्या दोन्ही सिरीजकरिता एफ डी एक्स डी वायची बेरीज करून घ्या. या बेरीजला आपण म्हणूया समेशन एफ डी एक्स डी वाय आणि दोघांची बेरीज जी आहे ही सारखी यायला पाहिजे. तर इथे बघतो आपण एक्स सिरीजकरिता एफ डी एक्स डी वाय -10 + -11 -6 आणि -18. तर याची जी बेरीज आहे -45. याला आपण नाव देऊया समेशन एफ डी एक्स डी वाय -45. त्यानंतर
वाय सिरीजकरिता बघतो आपण एफ डी एक्स डी वाय काढलं, त्याची बेरीज केलं तर बेरीजसुद्धा आपल्याला मिळेल, नाव देऊया एफ डी एक्स डी वाय आणि हे आहे -45. अशा पद्धतीने आपण काय केलं की आपल्याला कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन करिता जो सूत्र आहे त्या सूत्राकरिता जे काही आपल्याला व्हॅल्यू आवश्यक आहे ते व्हॅल्यू आपण शोधून काढलं. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यानंतर बाय अप्लाइंग कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन by applying coefficient of correlation, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला आपण यूज करूया. फॉर्म्युला आहे R = समेशन एफ डी एक्स डी वाय इंटू n माइनस समेशन डी एक्स एफ डी एक्स इंटू समेशन एफ डी वाय अपॉन अंडर रूटमध्ये समेशन एफ डी एक्स स्क्वेअर इंटू n मायनस ब्रॅकेटमध्ये एफ डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू समेशन एफ डी वाय स्क्वेअर इंटू n मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन एफ डी वाय ब्रॅकेट स्क्वेअर. हा असेल आपला कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला. आणि जे आपण किमती शोधून याकरिता आपल्याला समेशन एफ डी एक्स, समेशन एफ डी वाय, समेशन एफ डी एक्स स्क्वेअर, समेशन एफ डी वाय स्क्वेअर आणि समेशन एफ डी एक्स डी वाय ह्या किमती आवश्यक आहेत. आणि ही किमती आपण या तक्त्याद्वारे आपण ते शोधून काढलेल्या आहे. ती किमती आपण इथे ठेवायचं आहे. ठीक आहे. किमती ठेवलं आपण तर आपल्याला मिळेल R = समेशन एफ डी एक्स डी वायची व्हॅल्यू आहे -45 इंटू n = 70 मायनस समेशन एफ डी एक्स डी वायची व्हॅल्यू आहे 44 इंटू एफ डी वाय व्हॅल्यू आहे 5. त्यानंतर अंडर रूटमध्ये समेशन एफ डी एक्स डी वायची व्हॅल्यू आपण ठेवलं तर ती व्हॅल्यू आहे 116 इंटू n = 70 मायनस एफ डी एक्स व्हॅल्यू आहे 44 स्क्वेअर इंटू समेशन एफ डी वाय स्क्वेअर, समेशन एफ डी वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 67 इंटू n = 70 मायनस समेशन एफ डी एक्स आहे एफ डी वाय आहे 5 याचा स्क्वेअर. आपण अशा पद्धतीनं किमती ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला बीजगणितीय पद्धतीनुसार काय करायचं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. त्यामुळे R = -45 इंटू 70 या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार मिळेल आपल्याला -3150. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे आहे 44 इंटू 5 या दोघांचा गुणाकार करा. त्या दोघांचा गुणाकार मिळेल आपल्याला 220. त्यानंतर अंडर रूटमध्ये बघतो आपण 116 इंटू 70 या दोघांचा जर गुणाकार केलं तर आपल्याला मिळतो 8120 मायनस 44चं स्क्वेअर काढा. 44चं स्क्वेअर आहे 1936 इंटू 67 इंटू 70 या दोघांचा गुणाकार करा. तो गुणाकार आहे 4690 मायनस 5चा स्क्वेअर 25. त्यानंतर नेक्स्ट स्टेप R =
-3150 मायनस 220 या दोघांची बेरीज करा. ती बेरीज मिळेल आपल्याला -3370 -3370. त्यानंतर अंडररूटमध्ये बघतो आपण की आपल्याला दिलेला आहे 8120 मायनस 1936 यांचं वजाबाकी करा. तुम्हाला मिळेल 6184 इंटू अंडररूटमध्ये दिलं आपल्याला परत 4690 मायनस 25. तर याचं जर आपण वजाबाकी केलं तर आपल्याला मिळतो 4665. या स्टेपवरती बघतो आपण की आपल्याला काय मिळालेलं आहे, सिंगल फिगर मिळालेला आहे. त्यामुळे आपण यानंतर कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढत असताना आपण डायरेक्ट त्याचं कॅल्क्युलेशन न करता आपण इथे काय करतो, लॉग टेबलचं वापर करतो आणि त्या लॉग टेबलद्वारे आपण काय करतो, कोरिलेशन शोधून काढत असतो. मग त्यामुळे इथे काय करायचं आपल्याला, अप्लाइंग लॉग टेबल. त्यामुळे लॉग टेबलनुसार कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन कसं काढतात त्याचा फॉर्म्युला यूज करायचं. R = एंटीलॉग ऑफ log A माइनस log B प्लस log C अपॉन 2 या सूत्राचा उपयोग करून आपल्याला कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढावायचं आहे. मग बघतो आपण इथे की log A, log B, log C काय आहेत. तर इथे बघतो आपण की तुम्हाला -3370 हे दिलं तुमचं log A ची व्हॅल्यू आहे, 6184 हे आहे तुमचं log B ची व्हॅल्यू आणि ही आहे तुमची log C ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर ते किमती आपण त्यामध्ये ठेवून घेऊया. R = एंटीलॉग ऑफ log A ची व्हॅल्यू आहे -3370 मायनस log B आहे log 6184 माइनस log C 4665 अपॉन 2. त्यानंतर log -3370 दिला तुम्हाला, log 6184 आणि log 4665 ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याचं काय करायचं आपल्याला, लॅग्रिथम लॉग काढायचा आहे. त्यामुळे आपण त्याचं लॉग काढूया. तर लॉग मिळेल आपल्याला R = एंटीलॉग ऑफ log -3370 याचा लॉग काढला आपण तर आपल्याला मिळतो 3.5276 3.5276 माइनस log 6184चा लॉग काढा. ते मिळेल तुम्हाला 3.7913 माइनस log 4665 त्याचा लॉग काढा. ती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3.6689 अपॉन 2. त्यानंतर 3.7913 प्लस 3.6689 या दोघांचं काय करायचं, बेरीज करून घ्यायचं. बेरीज केल्यानंतर 2 ने काय करायचं, त्याला भाग द्यायचं. त्यानंतर मिळेल आपल्याला R = एंटीलॉग ऑफ 3.5276 माइनस
या दोघांची बेरीज केलं आणि 2 भाग दिलं तर आपल्याला मिळेल 3.7301. ठीक आहे. आणि त्यानंतर बघतो आपण की एंटीलॉग ऑफ 3.5276 मायनस 3.7301 यांचं काय करायचं, वजाबाकी करायचं. तुम्हाला मिळेल आर इज इक्वल टू एंटीलॉग ऑफ मायनस केलं आपण ही किमती तर आपल्याला मिळेल एंटीलॉग ऑफ 1/.7975. काय मिळेल आपल्याला एंटीलॉग ऑफ 1/.7975. आणि त्यानंतर बघतो आपण की आपल्याला काय मिळेल आता एंटीलॉग ऑफ 1/.7975. त्यामुळे आपण आता त्याचं एंटीलॉग काढायचं आणि एंटीलॉग काढलं तर आपल्याला मिळेल आर इज इक्वल टू एंटीलॉग काढत असताना काय करतो आपण की 0.79 यामध्ये 7 आणि 5 मध्ये या डिफरन्समध्ये बघतो आपण आणि ती व्हॅल्यू मिळतो आपल्याला 6273. आणि त्यानंतर बघतो आपलं की पॉईंटच्या आधी तुम्हाला 1 बार दिलेला आहे म्हणजे -1 आपण म्हणू त्याला. एंटीलॉग काढत असताना आपण 1 प्लस करत असतो त्यामुळे -1 प्लस 1 तर 0 मिळतो आपल्याला. त्यामुळे आपण पॉईंट देत असताना 6273चं आधी आपण पॉईंट देऊ आणि याला 0. त्यामुळे तुमचं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आपल्याला मिळेल 0.6273. तर अशा पद्धतीने आपण कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन जेव्हा आपल्याला टेबल स्वरूपात आपल्याला माहिती दिली असते, डेटा दिलेला असते, अशा वेळेस बघतो आपण की त्याचं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कसं काढलं जातं ते. आणि त्यानंतर बघतो आपण की कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन काढत असताना लॉग टेबलचा उपयोग करून आपण त्याची व्हॅल्यू कशी शोधून काढतो ते आपण आज इथे बघितलं.